हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर खूप दिवसातून आज मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर सर्वांनी वेळ काढून नक्कीच पहा. आणि हा आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेल्वेट चीज केक आहे आणि हा आहे राऊंड स्पॉन्जपासून हार्ट शेपमध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर याचे मी आधी खूप सारे व्हिडिओज अपलोड केले आहेत, लाईव्हमध्ये पण सांगितलेलं आहे. तर नक्की वेळ काढून हा व्हिडिओ पहा. आणि हा आपला डार्क रेड कसा करायचा तर त्याच्यासाठी ही ट्रिक आहे त्याच्यामध्ये, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर डार्क रेड कसा करायचा तो आपल्याला नंतर समजेल, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. आणि हे जे पुढचे कट केलेले आहेत ते कटिंग करून घ्यायचे आहेत आणि तसेच उचलायचे आणि पाठीमागे घेऊन लावायचे आहेत. तर मी हा केक आधी 2-3 तास आधी बनवून ठेवला होता, स्पॉन्ज त्याचं क्रम कोटिंग करून राऊंड स्पॉन्जमध्ये. आणि नंतर कटिंग केल्यामुळे मला फिनिशिंग खूप छान येते. आणि नंतरची जी आपण आयसिंग करतो लास्टला, फायनल आयसिंग बोलतात ते, तर त्याला खूप एकच नंबर लुक येतो, छान दिसतं आणि पटापट केक आपला रेडी होतो. कारण काय होतं, अर्धा सेट झालेला असतो आणि अर्धं काम बाकी असतं, म्हणजे कुठेही स्पॉन्ज हलत नाही. ज्यावेळेस आपण डायरेक्ट आयसिंग करतो त्यावेळेस एकदम सर्व फ्रेश केक असतो. तर आधी काय करायचं, थोडंसं क्रमकोट करायचा, फ्रीजमध्ये ठेवायचं, त्याच्यामुळे खूप छान लुक येतो. तर व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. तर वरती पण आपण क्रीम लावून घेणार आहे आणि याच्यामध्ये आहे क्रीम चीज, डिलेक्टाचं क्रीम चीज इथं मी वापरलेलं आहे 2 ते 3 चमचे. हाफ KG केक आहे. तर नॉर्मली हा केक जर सर्व क्रीम चीज, क्रम कोटिंग, आयसिंग हे पकडून आपण जर हा बघितला वेट वगैरे, कटिंग वगैरे कारण खूप वेळ जातो, तर हा केक हाफ KGला पण जास्त जातो. पण हा 700 ग्रॅम केक भरलेला आहे. ठीक आहे. तर हाफ KGचा व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं असेल तर ज्यावेळेस आपण हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करतो ना, तर त्यावेळेस थोडंसं केकचं जो आपण प्रीमिक्सने स्पॉन्ज रेडी करतो तर ते प्रीमिक्स ना कमी घ्यायचं थोडंसं. जिथं आपण 200 ग्रॅम घेतो तिथं 180 ग्रॅम म्हणजे 180 ग्रॅम घेतलं तरी चालतं. ठीक आहे. तर मी इथे काय केलेलं आहे, आपल्या नॉर्मल क्रीममध्ये, व्हाईट क्रीममध्ये रेड कलर मिक्स केलेला आहे. तर तो पाहिजे तेवढा डार्क इथे झालेला नाही आहे, पण एक लास्टला ट्रिक आहे तर ती पहा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करा. ठीक आहे. तर जास्त आपण रेड पण कलर खाऊ शकत नाही, कारण आपल्या हेल्थनुसार ते बरोबर नसतात. ठीक आहे. त्यामुळे कमी कलरमध्ये आपण करणार आहे, जास्तीत जास्त डार्क कलर. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. इथे मी स्टार नोझलने पूर्ण हार्ट शेपची बॉर्डर करून घेणार आहे. तर एकदम डार्क रेड करायचा आहे केक आपल्याला. तर हा इथं दिसतोय तो, तुम्ही मला कसा, तर नक्की 2च मिनटं थांबा, आपण 2 मिनटात रेडी करणार आहे एकदम डार्क रेड. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एकदम लाईट कलर आहे रेडचा, थोडासा पिंकिश किंवा रेड बोलला तरी काही हरकत नाही. तर इथं मी वापरणार आहे त्याच्यासाठी हा डस्ट कलर आहे. तर हा रेड कलर आहे, म्हणजेच याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरपासून बनलेला कलर असतो, म्हणजेच कलर त्याच्यामध्ये मिक्स करून कडू वगैरे काही लागत नाही. तर बिंदास्त यूज करा डार्क रेड करण्यासाठी, कारण एकदम सोपी ट्रिक आहे. ठीक आहे. तर सगळीकडे हा पूर्ण एकच कलर करायचा आहे, त्याच्यावरती एक्स्ट्रा डिझाईन काहीही करायची नाही. हा आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल केक आहे. आणि जसं समोरनं कस्टमरने केकचा फोटो पाठवला होता, तर त्याच्यानुसार आपण इथं हा बनवलेला आहे. बट एकदम डार्क कलर करायचं असेल तर ही ट्रिक नक्की वापरा. आणि एकदम डार्क कलर इथे आपण पूर्ण डस्ट करायचा आहे. आणि असाच केक जर आपण एक अर्धा तास जर फ्रीजमध्ये ठेवला ना, तर अजून तो डार्क उठून दिसतो, कारण तो पावडर सर्व कलरमध्ये मिक्स होतो. तो हा पूर्ण कलर नाही आहे, तर ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये रेड कलर मिक्स केलेला आहे, जेणेकरून रेड कलरचा पण यूज होईल आणि जास्तीत जास्त कलर आपल्या संपर्कात नाही आहे, म्हणजे नको आहे असेल तर हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. आणि एकदम डार्क कलर हवा असेल ना, तर जेल कलर वापरायचे आणि
त्याच्यामध्ये कलर मिक्स करून 1-2-3 तास फ्रीजमध्ये ठेवायचं, तर तो पण आपला परफेक्ट रेड कलर बनतो. तर हा मी लिक्विड कलर वापरून याच्यावरती रेड कलरचा डस्ट केलेला आहे आणि ह्याच्यावरती सर्व छोटे छोटे हार्ट्स काढलेले आहेत आणि मध्ये आपला येणार आहे तो हॅपी व्हॅलेंटाईन डे किंवा एक हॅपी व्हॅलेंटाईन डेचा एक होता केक आणि हा आहे दुसरा एक राऊंड शेपमध्ये केलेला आहे, त्याचा मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. आणि रेड कलर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय. हे 3 आहेत आपले व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेल्वेट चीज केक. तर कमेंट करून नक्की सांगा.